बघा स्ट्राईक एंडमध्ये विचार केला तर निल्सन एक शरीरदृष्टी बघितलं तर ज्या प्रकारे शरीर आहे त्याच प्रकारे हार्ड हिटर बॅटर एक मोठे वटके लगावण्याचा फलंदाज नॉनस्टॉप केला साधी जोडीदार रोहित गोलंदाजी मार्कवर आपण बघितलं गोलंदाज तर गोलंदाजी मार्कवर P1 चं षटक टाकण्यासाठी सज्ज आहे सचिन पाटील साबे संघाचा हा गोलंदाज आहे P1 चं पॉवर प्लेचं षटक आहे स्ट्रायकरला आपण निल्सन मॅडवी बघतोय नॉन स्ट्रायकिंगला रोहित 5 षटकांचा सामना असेल पॉवर प्लेचं षटक P1 चं षटक या पॉवर प्ले मध्ये कोणता गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल आपण बघतोय नक्कीच सचिन आहे गोलंदाजी मार्कवर आणि रोहित नॉन स्ट्रायकिंगला स्ट्रायकरला निल्सन पहिला चेंडू निल्सनसाठी पहिला चेंडू ऑफ केलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑन रिझर्व मध्ये आणि चूक झाली पहिल्या चेंडूवर चौकाराने मात्र खातं ओपन केलंय डीजे पहिल्या चेंडूवर खातं कसं ओपन करायचं तर खातं चौकाराने ओपन झालंय चांगली फलंदाजी निल्सन या फलंदाजाला थांबवणं फार शक्य नसेल कारण की चांगला फलंदाज बराच वर्ष क्रिकेट गाजवलं या नावाचा दरारा नक्कीच ग्रामीण क्रिकेटनी अनुभवलाय तोच स्ट्राईक एंडलाय निल्सन पुन्हा एकदा आता मात्र कुठेतरी बीट झालाय आणि पंचांनी अपील धरली फलंदाज झालाय बाद दुसऱ्या चेंडू प्रत्युत्तर सचिनने मात्र दिलंय फलंदाज झालाय बाद बायची अपील फलंदाज झालाय बाद आणि डीजे बघा फलंदाज बाद झाले यष्ट उद्ध्वस्त केल्या फलंदाजाच्या कुठेतरी नक्कीच दिसला नाहीये त्यामुळे चुकीचं डिसिजन आमच्याकडनं दिलं गेलं नवीन फलंदाज रोशन पहिल्या चेंडूवर चौकाराने खातं ओपन केलं होतं चांगली कामगिरी केली होती पण मात्र दुसऱ्या चेंडूवर प्रत्युत्तर सचिनने दिलं त्रिफळा चेज झाल्यात बघा रिप्ले ऍक्शन रिप्ले आपण बघतोय पहिला चेंडू कुठेतरी थोडाफार स्लोवर चेंडू होता थोडाफार खराब चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याचं प्रत्युत्तर दिलं आणि आता मात्र नवीन फलंदाज रोशन बघा रोशन घोडे सापड संघाचा फलंदाज दुसऱ्या चेंडूवर यश मिळाले चांगली कामगिरी सचिन देखील करते पहिल्या चेंडूवर चौकार अजून एक फलंदाज बाद अजून एक धक्का लागला धक्का क्रमांक 2 काय गोलंदाजी करतोय तिखट मारा अकुट टप्प्यावर गोलंदाजी ब्लॉक होलचा मारा होता डीजे एकदा हॅट्रिक शंभरवर आहे गोलंदाज आजच्या दिवसातील पहिला हॅट्रिक संपन्न करायला काय विचार करतो 2 संधी नक्की सोनरवाडा संघाने चालून होते पण कुठेतरी चुकी झाली पण आता मात्र अजून एक संधी असेल सचिनला स्ट्राईक एंडला आता आपण प्रेम पाटील बघतोय 2 फलंदाज 2 चेंडूवर एक्स्ट्रा उद्ध्वस्त केले तिथे मात्र दार ओपन केलेत आणि दारामध्ये घुसण्याचं काम केलंय सचिन पाटीलने P1 चं षटक आहे पॉवर प्लेचं षटक आहे एक चौकार आला त्यानंतर मध्ये कुठेतरी कमबॅक केलाय तेच म्हणजे गोलंदाजीने कमबॅक केले चांगले गोलंदाजी तिखट मारा कुठेतरी अकुट टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि यश देखील वारंवार मिळते आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर सचिन आता मात्र फेकून दिलाय चेंडू मिड ऑफ रिझन मधून धावा मिळतील 4 कुठेतरी चांगली गोलंदाजी केली होती 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद झाले होते पण आता मात्र चौकाराने अजून एकदा खातं ओपन केलंय तेच म्हणजे प्रेम पाटीलने चांगला फलंदाज चांगली कामगिरी करावी लागेल कुठेतरी खराब चेंडूला
मोठे फटके मारण्याचा प्रयत्न देखील करावा लागेल. आता मात्र ग्राउंडर शॉट खेळण्याचा प्रयत्न त्याच रिझनमध्ये, पण आता मात्र लॉंग ऑफला खेळू ठेवला. थोडंसं फंबल झाले. दुसरी घेण्याचा प्रयत्न, दुसरी चालवली, दुसरी धाव कंप्लीट होईल का? तर 2 धावा धावून कंप्लीट झाल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 होईल धावसंख्येत वाढ. धावसंख्या दोन्ही अंकात 10 धावा झाल्यात. अजून देखील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेथ षटक आहे. 2 चेंडू सुरेख फेकले, त्यानंतर चौकार आला आणि 2 धावा. 6 धावा नक्कीच या 2 चेंडूमध्ये खर्च केल्यात. सचिनने चांगली कामगिरी करतोय. पॉवर प्लेथ षटक आहे. आता मात्र चेंडू फेकून दिलाय डीप मिड विकेट रिझन मध्ये. धावा मिळतील 6. षटक संपले. षटकाराने स्वागत केलंय, तेच म्हणजे डीजे. सुरेख फेकले होते. 2 फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर आता कमबॅक केलाय. शेवटच्या क्षणात एक षटकार आला. त्या षटकारच्या साहाय्याने धावसंख्या बघा 2 गडी नक्कीच बाद झालेत. कुठल्या प्रकारचा दबाव ह्या दोन्ही फलंदाजांनी आपल्या अंगावर घेतला नाही, खांद्यावर घेतला नाही. 16 धावा झालेत. चांगली कामगिरी. आता मात्र तर आता मात्र बिंदास आलेत बघा. आता मात्र बिंदासला देखील बिंदास कामगिरी करावी लागेल. चांगला गोलंदाज आहे. त्याच प्रकारे स्ट्रायकरला आपण रोहितला बघतोय. अजून देखील खातं रोहितने ओपन केलं नाही. एकही चेंडू खेळला नाहीये. विचार केला तर 3 चेंडूचे 12 धावा प्रेम पाटीलने केली. चांगली बॅटिंग. एक षटकार, एक चौकार लगावला, 2 धावा. चांगली कामगिरी केली आहे. त्याच जोरावर धावसंख्या आपण 16 बघतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. बिंदास पहिलाच चेंडू. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता, कुठेतरी मिस झालाय आणि पंचांनी 9 चेंडू घोषित केले बघा. विमर चेंडू आहे. यानंतर नक्कीच एक मोठी संधी असेल. फ्रीडचा चेंडू असेल पंच. धन्यवाद. आता मात्र एक मोठी संधी असेल. पहिला चेंडू बीमार फेकला गेला कुठेतरी. आता मात्र बीमारचा चेंडू होता. फ्रीडचा चेंडू होता, कुठेतरी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट होईल का धावून? तर 2 धावा देखील काउंट झाल्यात. कंप्लीट तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्वरित नाकारलाय. आपण बघितलं मिड ऑन रिझन मध्ये कुठेतरी झेलची संधी होती, पण ती झेल फ्रीडचा चेंडू होता, त्यामुळे स्वीकारण्याचा प्रयत्न देखील झाला नाहीये. कुठेतरी थोडंफार खेळाडू कमी पडला. 19 धावा. पहिला चेंडू बीमार टाकला. फ्रीडची चेंडू होता. 2 धावा नक्कीच मिळाल्यात. त्या धावसंख्या 19 धावा झाल्यात. अजून एक फुलटा चेंडू आहे. झेलची संधी असेल. आता मात्र आपण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानात नक्कीच बघतोय. 2 धावा घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न चालवला आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. वारंवार कुठेतरी एकेरी दुहेरीला देखील प्राधान्य दिलं, तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण मोठे फटके मारू शकत नाही. एक षटकार चौकार नक्कीच लगवलाय. त्यानंतर मात्र सन्मानजनक एक सन्मान देण्याचा प्रयत्न गोलंदाजाला. कुठेतरी पहिला चेंडू बीमार टाकला गेला. अजून एक फुलटॉस चेंडू. आता प्रत्युत्तर दिलंय. उडणारा एक तमाशा. एक चेंडू चाललाय सीमारेषा पार. धावा मिळाले 4. कार आलाय नक्कीच. 27 धावा फलकावर लागल्यात. आता मात्र कार्पेटच्या सायना घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा देखील धावून कंप्लीट झाल्यात. स्ट्रायकिंगला आपण रोहित पाटील बघतोय. एक षटकार नक्कीच रोहितने लगावला. वैयक्तिक 15-12 धावांवर खेळतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय. चांगली कामगिरी आता रोहित देखील करतोय. आता रोहित देखील मोठे फटके मारण्यासाठी सज्ज झालाय.
प्रेमने देखील 3 चेंडूवर 12 धावा केल्या. त्याच प्रकारे प्रत्युत्तर आता मात्र रोहित देखील देतोय. तुम्ही फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जाईल का सीमारेषा पार, तर शेवटच्या क्षणाला चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावा मिळाली 4. फायर आता मात्र 6 चेंडू 16 धावा. चांगली कामगिरी, वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न, यश देखील मिळतंय. कुठेतरी दबाव टाकण्याचं काम बिंदासवर करतात. आता मात्र 5 चेंडूंनी 17 धावा कुठेतरी खर्च केल्यात बिंदासने. कुठेतरी विकेट शोधात आपण खराब गोलंदाजी करताना थोडाफार दिसतोय. आता मात्र हा चेंडू देखील चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील एकूण 4. षटक देखील संपले. षटकार चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफरक झाली ती म्हणजे 37. डीजे दोन षटकं नक्कीच संपले. 37 धावा झाल्यात. आता मात्र तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर आपण अभिजितला बघतो. अभिजित पाटील आलाय. कुठे 2 फलंदाज पहिल्याच षटकामध्ये बाद झाले, त्यानंतर कमबॅक केलं, चांगली कामगिरी केली. 37 धावा, 37 लॉस ऑफ 2 विकेट. चांगली कामगिरी आता मात्र सापाड संघ करतोय. हा देखील एक मोठा संघ आहे. चांगली कामगिरी. द स्ट्राईक एंडला आपण प्रेम पाटीलला बघतोय, जो वैयक्तिक 12 धावांवर खेळतोय. चांगली कामगिरी. एक षटकार नक्कीच लागेल. एक षटकार चौकाराच्या सहाय्याने. तर यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे जय जलेश्वर वाडेकर विपक्ष जय हनुमान न्यूज आहे. तो करणार आपण बघा रिपोर्टिंग करायचंय. चॉप करण्याचा प्रयत्न, अपील केली आहे बन्सने, अपील धरली. फलंदाज झालाय बाद. सुरेख झेल यष्टांच्या मागे. डीजे फलंदाज झेल पकडलाय. पहिला चेंडूवर फलंदाज बाद झाला. चांगली गोलंदाजी अभिजितला देखील करावी लागेल. कुठेतरी धावा आता मात्र रोखावे लागतील, कारण की 37 धावा पहिल्या 2 षटकामध्ये म्हणजे 12 चेंडूमध्ये खर्च झाल्यात आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय. अभिजितला यश मिळालंय आणि नवीन फलंदाज आता मात्र हर्षल मडवी, एका राईट हँड बॅटर, मैदानात दाखल झालाय. गोलंदाजी मार्गावर आपण अभिजित बघतोय. पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आणि हा चेंडू देखील बीट झालाय. निर्धाव चेंडू कुठेतरी फेकला गेलाय. 2 चेंडू आतापर्यंत सुरेख फेकले गेले. 2 निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर यश मिळालं, त्यानंतरचा दुसरा चेंडू निर्धाव. कुठेतरी दबाव आता मात्र फलंदाजावर, तोच म्हणजे हर्षलवर दिसतोय. पहिला चेंडू निर्धाव. चांगली कामगिरी या 2 षटकांमध्ये झाली. फुलटॉस चेंडूवर फेकून दिलाय का, तर कॅच मिळाल्या लॉंग ऑफ रिझन मध्ये. पुन्हा एकदा फलंदाज झालाय बाद. धक्का क्रमांक 4 लागला. आता मात्र चांगली कामगिरी आता मात्र गोलंदाज करतो, तो म्हणजे अभिजित. पहिले 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी फलंदाजाने केली. चांगली कामगिरी केली, चांगल्या प्रकारे पार्टनरशिप केली, मोठे फटके देखील लगावले. पण आता तर प्रत्युत्तर अभिजित देतोय. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद, त्यातून निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज बाद. एक मोठा फटका मारण्यात फटका फसला. लॉंग ऑफ रिझन मध्ये एक सुरेख झेल पकडताना आपण बघितलं. आता स्ट्राईक केला आपण सागर पाटील. कुठेतरी नॉन स्ट्रायकरला स्ट्राईक देण्याचं काम करावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट. इथे मात्र अजून एक संधी गमावली. इथे मात्र संधी थोडीफार गमावली बघा. 12वा खेळाडू देखील नाराज आहे. संधी होती, संधी निर्माण केली होती,
पण यश मिळालं नाहीये. आता मात्र चौथ्या चेंडूवर कुठेतरी एक धाव मिळाली. चौथी चेंडू आणि एक धाव नक्कीच मिळाली आहे. कुठेतरी शांत ठेवण्याचं काम आता मात्र अभिजित करतोय. चांगली गोलंदाजी करतोय, चांगला मारा करतोय, कुठेतरी मोठा फटक्यांपासून वंचित ठेवलं इथे मात्र. आता मात्र बराच वेळानंतर चौथ्या चेंडूवर स्ट्राईक एंडला आपण रोहित पाटीलला बघतोय. चांगली कामगिरी. 7 चेंडू आणि 20 धावांवर खेळतोय. एक हाती सामना, एक हाती कुठेतरी लढत देतोय आपल्या संघासाठी. ग्राउंडेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. ऑफ साईडला सिंगल. बुड ऑफ रिझन मध्ये आपण एक खेळाडू बघतोय. सिंगल स्वरूपाची एक धाव. स्ट्राईक खेळला पुन्हा एकदा आपण रोहित पाटील. तर सागर पाटील बघा स्ट्राईक केला असेल. एक चेंडू आणि एक धाव. पहिल्या चेंडूवर कुठेतरी स्ट्राईक रोटेट करण्याचं काम, एक संधी निर्माण करून दिली होती, कुठेतरी चूक झाली. 39 धावा झाल्यात. फुलटॉस चेंडू आहे. चेंडू फेकून दिलाय आणि इथे मात्र चूक झाली. इथे मात्र झेल ड्रॉप झालाय करणकडून बघा. आणि षटक देखील संपलंय. 3 षटकांच्या संपलेल्या धावसंख्या आपल्याकडे एकूण झाली 30 म्हणजे 40 धावा. डीजे धन्यवाद डीजे. बघा 3 षटकांचा खेळ नक्कीच संपला. 40 धावा, 4 गडी आतापर्यंत बाद झाली. चांगली कामगिरी मात्र केली आहे. शेवटच्या क्षणाला देखील गडी बाद झाला. त्यामध्ये कुठेतरी कॅच ड्रॉप झाले. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे, पण मात्र कॅच ड्रॉप झाली, तीच म्हणजे चुकीच झाली. यश मिळालं असतं, जोडी देखील ब्रेक झाली असती, पण आता मात्र चौथं षटक. अजून एकदा प्राचारण केलंय. ज्यांनी दुसरं षटक टाकलं. बिंदास पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला आपण सागर पाटीलला बघतोय. 2 चेंडू 2 धावांवर खेळतोय. आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय तोच म्हणजे रोहित पाटील. चांगली कामगिरी. तर पहिल्या चेंडूवर ग्राउंडआउट शॉट घेण्याचा प्रयत्न. सिंगल स्वरूपाची एक धाव. स्ट्राईक रोटेट झाली. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण बघतोय तोच म्हणजे रोहित पाटील. चांगली कामगिरी करतो. एक हाती सामना नक्कीच लढतो आपल्या संघासाठी. कुठेतरी 4 फलंदाज आता बाद झालेत. चौथं षटक आहे. चौथ्या षटकाचा विचार करता उर्वरित अजून देखील 11 चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आहे. धावसंख्या 41. चांगली कामगिरी करावी लागेल. सोरपाडा संघाने पहिल्या सामन्यामध्ये एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागला. तो तुमच्या 86 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पराभव पत्कावा लागला तुमच्या पिसावली संघाला. आणि त्यानंतर सेमीफायनलमध्ये दाखल झाला तोच म्हणजे. आणि तो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय सीमारेषा पार, जाईल का? तर चेंडू गेलाय सीमारेषा पार आणि धावा मिळाले 4. डीजे कुठेतरी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्सचा अटेम्प्ट नक्कीच केला होता यश देखील. फुलटॉस चेंडू. आता मात्र अजून एक संधी असेल. दुसऱ्या खेळण्याचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट होईल का? तर 2 धावा देखील धावून कंप्लीट झाल्यात. एकेरी दुहेरी देखील प्राधान्य. एक चौकार आलाय. पहिल्या चेंडूवर विचार केला सिंगल स्वरूपाची एक धाव. त्यानंतर 2 चेंडूवर 2 चौकार आले.
अजून एकदा कॅच ड्रॉप बघा चुका होत आहेत आणि आता मात्र चुकी झाली ती म्हणजे अभिषेक कडनं झाली. पहिली चूक करांकडनं झाली त्यानंतर आता मात्र अभिषेक कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल जिंका सामना. पण आता इथं मात्र समीकरण कुठेतरी वारंवार कॅच ड्रॉप होत आहेत तिथून रन देखील वाया जात आहेत. बघा धावसंख्येचा प्रकार आतापर्यंत 49 धाबा झाल्यात. चौथं षटक आहे. चौथ्या षटकातील उर्वरित अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. कुठेतरी हे 2 षटकं चांगली फेकली गेली. एक चौकार आल्यात कमबॅक केलाय तोच म्हणजे सावे संघाने आता मात्र लॉफ केलाय. झेलची संधी असेल आता मात्र झेल पकडतील का तर अजून एकदा झेल ड्रॉप झाली आहे आणि आता मात्र धावा देखील कम्प्लीट झाल्यात. वारंवार चुका होत आहेत. कुठेतरी चुका सुधारण्याचं काम करावं लागेल. झेल पकडावं लागतील. धावा देखील अडवणं तेवढाच महत्वाचं आहे. धावा रोखावं लागतील अन्यथा बघा संघाचं अर्धशतक नक्कीच कम्प्लीट झालेत. 51 धावा धावफलकावर लागल्यात. चांगली कामगिरी करतोय सापाड संघ चांगला संघ आहे. बघा रोहितचा विचार केला तर वैयक्तिक 31 धावसंख्येवर खेळतोय. चांगली कामगिरी रोहित एक अति नक्कीच सामना लढतोय. आघाडीचा फलंदाज अजून देखील खेळपट्टीवर आहे. बरेचसे फलंदाज आतापर्यंत बाद झाले. रिसल बाद झाला प्रेम बाद झाला हर्षल बाद झाला पण अजून देखील रोहित कुठेतरी चांगली कामगिरी करतोय. पूर्णपणे स्विच हिट आणि स्विच हिटला हिट दिले पाठवलाय चेंडू सीमेरेषा पार. धावा मिळतील एकूण 4. शेवटच्या क्षणाला एक चौकाराला एक स्वीट शूटचा फटका मारण्याचा प्रयत्न यश देखील मिळालं. चौकार आलाय 55 धावा धावफलकावर लागलेत. चांगली कामगिरी रोहितचा विचार केला तर चांगलीच कामगिरी करतोय. कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न रोहितवर पण रोहित कुठलाही दबाव पत्कारत नाहीये. वारंवार मोठे फटके नक्कीच लागत. जिथे चांगले चेंडू तिकडे नक्कीच सन्मान देतो पण जिथे खराब चेंडू आहेत तिथे चेंडू सीमारेषा पार फेकण्याची ताकद हा फलंदाज ठेवतोय बघा. आता मात्र शेवटचं षटक आहे. स्लॉग 4चं षटक आहे. या षटकासाठी कोणता गोलंदाज आता मात्र गोलची मार्कवर श्रवण आलेत बघा. एक यंगस्टर एक नौका गोलंदाज एक चांगला गोलंदाज आहे. मला या संघात घेतलंय मला माझ्या गावाच्या संघात घेतलं तर मी चांगली कामगिरी माझ्या संघासाठी माझ्या गावासाठी माझ्या नावासाठी मी नक्कीच करणार आहे. बघा 4 षटकं संपलेत. कुठेतरी 2 षटकं नावावर राहिले. चांगली कामगिरी केली कमबॅक केले. पहिला विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये 37 धावा होत्या नंतर कमबॅक केल्या 55 धावा. श्रवण वारेकर आलेत. श्रवण आलाय. शेवटचं षटक आहे. स्ट्राईक एंडला आपण जर बघितलं तर सागर आहे 3 धावांवर खेळतोय. तर चला दोन्ही विषय कॅप्टन्स बघा टॉस साठी यायचंय आणि विषयाला विनंती करतो की आपण नक्कीच नाणेफेक देखील करायची इनिंग ब्रेक मध्ये. तर पहिल्या चेंडूवर चौकाराने मात्र खातं ओपन केलंय का तर पंचांनी चौकार नक्कीच इशारा केलाय. चौकाराने मात्र खातं ओपन केलंय. चेंडू गेलाय फाईन लेग रिझन मध्ये. धावा मिळाले 4. बघा जर विचार केला तर बराच सभे शांत होता. 3 चेंडू खेळला होता पण 4थ्या चेंडूवर सागरने देखील बॅटचा फेस ओपन केला. चौकाराने स्वागत केले तेच म्हणजेच श्रवणचं. कुठेतरी यंगस्टर आहे एक चांगला गोलंदाज एक पण दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे श्रवणवर. पहिल्या चेंडूपासून प्रेशराईज खेळण्याचा प्रयत्न. कुठेतरी थोडासा अडथळा नक्कीच त्यामुळे कुठेतरी थांबलाय गोलंदाज. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न कुठेतरी होतोय तोच म्हणजे सावी संघाकडून. चांगली गोलंदाजी करावी गेली. पहिल्या चेंडूवर चौकाराला स्वागत झालंय. शेवटच्या षटक अजून देखील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्येत आपल्याकडे 59 धावा झाल्यात नक्कीच. आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण बीट झालाय. कुठेतरी बीट झालाय. सागर चांगली गोलंदाजी करतोय तोच म्हणजेच श्रवण.
पहिल्या चेंडूवर चौकार आला पण प्रत्युत्तर दिलं. चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याला देखील माहिती आहे की धावा इथे मात्र रोखणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण की समोरचा संघ देखील एक मोठा संघ आहे. त्यांच्याकडे देखील तेवढीच चांगली गोलंदाजी आहे. त्यामुळे आपल्याला इथे कमी धावसंख्या रोखण्याचं काम करावं लागेल. श्रबलला कामगिरी करतोय. पहिला चौकार आला, त्यानंतर एक निर्धाव चेंडू फेकलाय कुठेतरी. आता तर लॉफ केलंय समोरच्या दिशेने. अंगावून रिझन मध्ये झेल होईल का? तर फलंदाज झालाय बा सुरेख झेल. डीजे त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू येण्यात मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद झाला. मनीष आला मात्र मिनिट नंबर 6 वर आपण बघतोय. उर्वरित अजून देखील 3 चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आहे. 7 नंबरवर आपण मनीषला बघतोय. अजून देखील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी आता मात्र श्रवण करतोय. चांगली कामगिरी करतोय. पहिला चौकारला त्यानंतर कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी करतोय. पहिला निर्धाव चेंडू त्यानंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला गेला आणि एक सुरेख झेल आपण देखील बघितला. आणि त्या मात्र लेफ्टी बॅटर मनीष बघा. 9 सेकंडला आपण रोहित पाटीलला बघतोय. वैयक्तिक 35 धावसंख्येची कामगिरी करतोय. 13 धावा 13 चेंडू आतापर्यंत खेळलाय. चांगली कामगिरी आहे. बघा कोणत्या प्रकारचा आता विचार केला तर एकही निर्धाव चेंडू आतापर्यंत खेळला नाही. प्रत्येक चेंडू मॅरेटवर खेळला. प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार नक्कीच लागवालेत. तोच फलंदाज 9 सेकंडला. आता स्ट्राईक एंडला आपण मनीषला बघतोय. क्लिफ्टी बॅटर क्षेत्ररक्षण बदल करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र बॅट स्विंग झाले कुठेतरी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फटका फसलाय. बीट झालाय. निर्धाव आलाय चेंडू. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा जर विचार केला तर स्ट्राईक एंडला स्ट्राईकवर ठेवण्याचं काम कुठेतरी करावं लागेल. तेच म्हणजेच रोहितला. पण आता मात्र उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 59 धावा. धावसंख्या स्थिर आहे. चांगली गोलंदाजी करतो. शेवटचं षटक आहे. स्लॉगवरचं षटक आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी श्रवणने. एक चौकार नक्कीच आला पहिल्या चेंडूवर. त्यानंतर मात्र फलंदाज बाद झाले. मात्र समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आहे. अजून चेंडू गेला सीमारेषा पार. धावा मिळाल्या 6. डीजे टॉससाठी या निलजे टीम आणि टीम वाडेकर दोन्ही टीमचे कॅप्टन सर आपण लवकर टॉस बॉक्समध्ये यायचं आपण आणि मनसावरनं हा टॉस करण्याकरिता मी विनंती करतो. तो का शेवटच्या चेंडू कार्पेटच्या सैन्य घेण्याचा प्रयत्न ऑफसाईडला मारला. नक्कीच दुसरी जागेचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट होतील का? तो 2 धावा देखील धावून कंप्लीट झाल्यात आणि आता मात्र षटक देखील संपलंय. तर सरांना विनंती की नक्कीच नाणेफेक देखील करायची आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल करायचं म्हणजे 67 आणि 68 धावसंख्येचा पाठला कुठेतरी करायचा आहे. तोच म्हणजेच साबे संघाला. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स श्रीधरजी मडवी साहेब आणि सर्वांनी पिंटेशेठ पाटील साहेब दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आपण टॉस करणार आहोत. बट टीम वाडेकरचे कॅप्टन सिद्धू दादा या आपण लवकर, कारण निलजे टीमचे कॅप्टन हजर आहेत. मान्यवर देखील हजर आहेत. सो आपल्याला ही विनंती आपणही लवकरात लवकर या.
टॉस आपण करीत आहोत जय जलेश्वर वाडेकर आणि जय हनुमान निळजे ही बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस आपण करीत आहोत. कॉल कोण करतो ते सांगा. टीम जय हनुमान निळजेचा कॉल असेल. टेल असा कॉल करण्यात आला. हेड आला. टॉस टीम वाडेकरनं जिंकला. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं. आज टीम वाडेकर दीपक दादा प्रतिष्ठान या नावाने खेळतात. सिद्धू दादा सर्वप्रथम टॉस जिंकला. निर्णय करणार फिल्डिंग करू फिल्डिंग करणार आहेत आणि आज सोनारपाडा टीम देखील खेळली. तेव्हा मी अमोलला देखील एक प्रश्न विचारला होता की प्रत्येकी स्पर्धेमध्ये सातत्याने तुम्ही चांगला खेळता का. त्याचप्रमाणे वाडेकर टीमचं देखील एक्झॅक्ट सेम आहे. सातत्य भरपूर राखल्या. प्रत्येकी स्पर्धेमध्ये डॉमिनेट करतात. चांगला खेळ करतात. आणि सिद्धू दादा या सातत्याच्या मागे तर कारण काय. सातत्य टिकवण्यासाठी एकच पोरांची मेहनत असते. प्रॅक्टिस करतात, मेहनत करतात. सर्व कॉलेजला जाऊन कामाला जाऊन जी पोरं खेळतात त्यांनी सातत्य टिकवणं खरं गरजेचं आहे. सर्व बघून प्रॅक्टिस पण करावी लागते आणि ती मेहनतच कामी येते टुर्नामेंट खेळण्यासाठी. आणि मैदानात उतरल्यावरती त्यांची मेहनतच आमच्यासाठी फायदेशीर असते. आणि सातत्य टिकवलं आमच्या टीमनी. पोरं खूप मेहनत करतात. आणि सिद्धू आता फिल्डिंग करणार आहेत. स्ट्रॅटेजीज कशा प्रकारे आहेत. निळजे टीम देखील आपण पाहिली या सीझनमध्ये ते देखील चांगला खेळ करत आलेले आहेत. त्यामुळे 5 ओव्हरची मॅच स्ट्रॅटेजी कशा प्रकारे. जी तुमची रेग्युलर मेन टीम असते ती आहे की कोणते नवीन खेळाडू आज टीममध्ये. नवीन तर नाही. जय जलेश्वर वाडेकर संघ जी पोरं येतात कारण की काही कांचे पेपर पण चालू आहेत. 12वीचे आहेत, 10वीचे आहेत. त्याच्यात 1-2 प्लेयर नसतील. बाकी आमचे प्लेयर जे आहेत तेच आहेत. आणि निलजे संघ आमचा चांगले संबंध आहेत निलजे संघासोबत. त्यांचा पण खेळ खूप चांगला आहे. तर त्यांना कमीत कमी 55 ते 50 धावा थांबवण्याचा प्रयत्न असेल. बेस्ट ऑफ लक टीम वाडेकर आणि बेस्ट ऑफ लक टीम निलजे बिकॉज सामना देखील सुरू होत आहे. टॉस झालाय कम्प्लीट आणि बातमी अशी आहे की दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर टीमने जिंकलाय टॉस आणि प्रथमतः निर्णय घेतला फिल्डिंगचा. धन्यवाद. आणि बघा 2 रनची पॅनल्टी आहे. टीम सावेला बिकॉज 12th मॅन इन ड्रेसिंग नाही आहे. सो आपण त्या 2 रन्स देखील इम्प्लिमेंट लगेच करूया कारण फर्स्ट हाफमध्ये टोटल रन्स बनला होता. पगलास बॉल लॉफ्टेड ड्राइव्ह जबरदस्त फटका. बॉल थेट डीप एक्स्ट्रा कव्हरला पगलास बॉल आणि येतोय हा खणखणीत 4. मध्ये 67 बनला होता. 2 रन्स आपण पॅनल्टी ऍड करूया. 69 झालं आणि 70चा टार्गेट बिकॉज कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जे नियम आहेत त्या अंतर्गत ही 2 रनची पॅनल्टी आपण दिलेली आहे. कारण या नियमांचा फक्त एकच उद्देश आहे की शिस्त पद्धत ज्या गोष्टी प्रॉपर जे प्रोटोकॉल्स आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ते फॉलो होणं फार महत्त्वाचं. त्यामध्ये 12th मॅन इन ड्रेसिंग असो किंवा वेळेवरती हजर राहणं असो. आता ड्राईव्ह करायचं होतं. एज लागली. शॉर्ट थर्डला बॉल फील्ड होतो. खरं तर पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लेंथ होती. बॅटरने देखील एक्झॅक्टली तोच प्रयत्न केला किरणने. बट यावेळेस एज लागली. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साख्याने स्कोर काढता 5 वरती. बट खरं तर आपण जर पहिलं सत्र पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये 37 होत्या. बट त्यात नंतरच्या 3 षटकांमध्ये फक्त 30 झाला. कमबॅक फार चांगला केला साबे टीमने एकंदरीत मी म्हणेन. कारण खरं तर जिथे ज्या प्रकारे सुरुवात होती साबा टीमची असं वाटत होतं की 80 धावा इझिली बनवल्या जाऊ शकतात. तिथे 67 वरती रिस्ट्रिक्ट केलं. 2 रन्स पॅनल्टी आहे. त्यामुळे 70चा चेज कंप्लीट करायचं आहे साबे टीमला. आणि त्यांनी जी रिकव्हरी केली जो मोमेंटम त्यांनी आपल्या बाजूने खेचला आता त्याच प्रकारे कार्य ते बॅटिंगमध्ये करू शकतात. कारण 70 धावा चेजेबल आहेत. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आता केले जातात. आपण जर पाहिलं तर ठीक आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर डीप स्क्वेअर लेगला एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. त्याच प्रकारे जर आपण पाहिलं तर ऑन साईडला एक फिल्डर आपल्याला काऊ कॉर्नरला देखील पाहायला मिळतो. आणि इनफिल्डमध्ये जर आपण विचार केला तर फायनल एक शॉर्ट थर्ड पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन इनफिल्डमध्ये. कारण जर आपण 70चा चेसचा विचार केला आस्किंग रन रेट जर आपण पाहिला तर 14 रन पर ओव्हर करायचं आणि फर्स्ट ओव्हरमध्ये एक बाउंड्रीने आगाज झाला.
फुल टॉस पॅन वरती अगदी याच फटक्यासाठी डीप स्क्वेअर लेगला फिल्डर ठेवण्यात आला आणि तो फिल्डर आता प्ले मध्ये देखील येतोय. रनआउटची शक्यता होईल, मिळेल विकेट. रनआउटचा स्वरूपामध्ये हा पहिला धक्का. बॅटर बाद झालाय अभिषेक. फार लकी आहे सापाड टीमसाठी, कारण गेले 2 पर्व आपण याच क्रीडांगणावरती पाकलं की जबरदस्त खेळ उंबारली टीमच्या स्पर्धेमध्ये आपण पाकलेला टीम सापाडचा. याही पर्वामध्ये त्यांनी मैदान गाजवलं, ती स्पर्धाही गाजवली आणि त्याचमुळे कुठेतरी या क्रीडांगणाचं आणि सापाड टीमचं अगदी जवळचं नातं आहे. जेव्हाही या क्रीडांगणावरती खेळतात तेव्हा त्यांनी इम्प्रेसिव्ह खेळ केला आणि आज खरं तर गावडी चषक 2026 मध्ये देखील त्यांचा प्रयत्न त्याच प्रकारे असेल की जो खेळ आपण आज ऑल ओव्हर दाखवला या क्रीडांगणावरती तोच खेळ परत एकदा दाखवायचा. आता देखील डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेज मोठी आहे, फिल्डर पोहोचतात बट अखेरता बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 आणि स्कोर काढता पुढे जातो 4-7 साखी आणि टीम टोटल आता 1-0 10 ऑन द बोर्ड. 10 धावा स्कोर कार्डवरती. आणि खरं तर चेस करत असताना हीच गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही विकेटचा विचार करू शकत नाही आणि स्पेशली जेव्हा तुम्हाला 14 रन पर ओव्हर करायचं आहे तेव्हा तर तुम्ही अजिबात विकेटचा विचार नाही करू शकत, तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी जायचं आहे. आता देखील बॉल हवेमध्ये आहे, आताही बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झाला बट आता फिल्डर तिथे आहेत आणि बॉल फील्ड केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होतील आणि अशा प्रकारे दरम्यान स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आता 12 वरती. स्कोर कार्ड 12 वरती आणि शेवटचा बॉल असेल फर्स्ट ओव्हर मधला आणि तो बॉल हवेमध्ये आहे. फाईन लेग येतात, कॅच पकडली जाईल. सफलता आणखीन एक आणि पहिल्या षटकाचा अखेरता 70 डिफेंड करत असताना एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 12 लॉस ऑफ 2 विकेट्स टीम साबे. रिमेनिंग खेळ बाकी येतात 4 ओव्हर्स आणि 4 ओव्हरमध्ये आता जिंकण्याकरिता करायचं 58. आणि खरं तर मी विशेषतः आभार व्यक्त करेन साईनाथ भोईर प्रतिष्ठान अँड राकेश म्हात्रे प्रतिष्ठान यांचं सौजन्य गणेश दादा पाटील हेदुडणे आणि तसेच प्रथमेश पाटील सोनारपाडा यांकडून या 2 दिवसीय स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली, त्यांचे विशेषतः आभार. आणि त्याचप्रमाणे आज महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेसाठी तुम्ही पाकली, अगदी उद्घाटनीय सोहळ्याकरिता ज्यांची महत्त्वाची उपस्थिती आपण पाकली आणि या स्पर्धेसाठी फार मोठं योगदानही ज्यांचं आम्हाला लाभलं. कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती आणि त्याचप्रमाणे कार्यसम्राट नगरसेवक सर्वांनी जालिंदरजी पाटील साहेब यांची महत्त्वाची उपस्थिती आणि त्यांचं महत्त्वाचं योगदानही आम्हाला स्पर्धेकरिता लाभलं. आणि त्याच प्रकारे आणखीन भरपूर साऱ्या मान्यवरांनी या स्पर्धेकरिता आम्हाला योगदान दिलं. जशी वेळ मिळेल ती सर्व नावं आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. धक्का दुसरा लागला आणि क्रमांक 4 वरती आता बॅटर दाखल झाला बिंदास पाटील. दुसरं षटक बॉलर सागर पाटील. आणि सापाड गावामध्ये देखील टॅलेंटची कमी नाही आहे. एकूण एक चांगले खेळाडू या गावामधनं येतात आणि यंगस्टर स्पेशली यंग टॅलेंट फार मोठा आहे या टीममध्ये. काही असे चेहरे आहेत जे टीममध्ये दिसत नाही आहेत आणि खरं तर सापाडचं क्रिकेट नेहमीच चर्चेमध्ये राहिलं कारण जबरदस्त टीम आहे. हा बॉल सोडून दिला, दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि अतिरिक्त जास्त आहे आणि स्कोर कार्ड आता जर आपण पाहिलं तर 13 धावा स्कोर कार्डवरती 13 ऑन द बोर्ड. बट 70चा पाठलाग करायचा आणि ते करण्याकरिता त्या प्रकारे बॅटिंग करणं हे महत्त्वाचं राखलं.
उडवला फटका, बॉल हवेमध्ये आके लॉंग ऑनला फिल्डर येत आहे, डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाहीये. टॉप ऑर्डरची कमर तोडली आहे, कारण अवघ्या 13 धावेंवरती हा झटका लागला तिसरा. लागला आणि खरं तर मोठ्या फटक्यासाठीच प्रयत्न होता बॅटर जे बाद झाले सचिन पाटील यांचा, कारण त्यांनाही ठाऊक होतं की या वेळेला जर आपल्याला पुढे जायचं तर कुठेतरी या क्षणाला परिस्थितीनुसार खेळणं महत्त्वाचं, आणि प्रयत्न त्यांनी नक्कीच केला. कारण जेव्हा दुसरं सत्र सुरू असतं ना, एक टीम म्हणून आपल्या माइंडमध्ये एक गोष्ट सुरू असते की हे ते अंतिम सत्र आहे, ज्या अंतिम सत्रामध्ये या सामन्याचा रिझल्ट डिसाईड होणार आहे. त्याचमुळे कुठेतरी ज्या प्रकारे परिस्थिती आहे त्या प्रकारे आपल्याला खेळणं महत्त्वाचं राहिलं. आणि सध्याची परिस्थिती पाहता आपण हेच म्हणूया की या सामन्यामध्ये टीम सापाड पुढे आहे, कारण समीकरण राखले, चेंडू राखले, येते 21 आणि 21 मध्ये करायचं 57 इनर एज, बॉल मागे चालला, फायनलिंगला फिल्डर आहे, बॉल स्टॉप केला जातोय, मिळेल सिंगल. बट परिस्थिती आता बिकट होत चाललेली आहे टीम साबेसाठी, आणि बिकट परिस्थितीमध्ये साबेसाठी एखाद्या बॅटरकडून त्यांना तिखट खेळ हवा आहे, कारण इथे मोठे फटके येतील, इथेच जर बाउंड्रीज येतील तेव्हा जाऊन मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतोय, अन्यथा कार्य अवघड आहे. कारण नॉकआउट स्पर्धा, प्रत्येकी मॅच नॉकआउट, प्रत्येकी मॅच तुमच्यासाठी डू ऑर डाय. तुम्हाला प्रत्येकी मॅचमध्ये तुमचा सर्वोत्तम खेळ दाखवायचा, पुढे जायचं, आणि त्याचमुळे कुठेतरी माइंडमध्ये एक गोष्ट फिरत असते की इथे चुकलो तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावा लागेल. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस, येतो डॉट. आणि आता निर्धाव चेंडू देखील उपयुक्त राखले सापाडसाठी, कारण टास्क जर आपण पाहिला तर आता टू डिफिकल्ट, बिकॉज 19 मध्ये आता करायचं 56 आणि शेवटचा बॉल या ओव्हर मधला. पुलचा फटका आला, डीप स्क्वेअर लेगचे फिल्डर आता येतात, बॉल स्टॉप केला जातो, थ्रो येईल तोपर्यंत कंप्लीट केली जाईल, सिंगल. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा खेळता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 70च्या चेजमध्ये. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, 15 लॉस ऑफ 3 विकेट्स टीम साबे, आणि रिमेनिंग खेळ बाकी आहे येत्या 3 ओव्हर्स, आणि 3 ओव्हरमध्ये जिंकण्याकरिता स्टील करायचा आहेत 55. म्हणजे रिक्वायर रेट जर आता आपण पाहिला तर पर ओव्हर ऑलमोस्ट तुम्हाला 18पेक्षा जास्त करायचा आहेत, आणि त्याचमुळे कुठेतरी आता बॅकफूटवरती आहे टीम साबे. पण अजूनही मी म्हणेन सामना संपलेला नाही आहे, 18 मध्ये 55 देखील चेज होऊ शकतात, बट त्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल. थर्ड ओव्हर मनीष पुन्हा एकदा तयार होतो. फर्स्ट ओव्हर देखील मनीषनेच टाकलं होतं, जिथे त्याने 12 कन्सीड जरूर केला, बट त्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 2 विकेट होते, एक रनआउटच्या स्वरूपामध्ये, आणि एक मनीषला विकेट मिळाली होती, आणि त्याचमुळे कुठेतरी त्याच्यावरती विश्वास पुन्हा एकदा दाखवण्यात आला. तसेच सन्माननीय योगीदादा पाटील आणि जितूदादा पवार या मान्यवरांचं देखील शुभागमन झालं. आपले ही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. अपील यस, फिंगर अप, लेग बिफोर विकेट, धक्का, आणखीन एक बॅटर आता बाद झाला, बिंदास. आणि गाडी अडकण्याचं कारण हे देखील राखलं की रन्स तर येत नाहीच, बट त्यासोबत विकेट देखील चाललेत, कारण 15 धाब्यांवरती हा 4था धक्का लागला. बॅटर आता क्रमांक 6 वरती करण म्हात्रे आता बॅटिंग करण्याकरिता आला आहे, बट संघ फार मोठ्या अडचणीमध्ये, कारण रिक्वायर रेट आता 19.41 पर ओव्हर, आणि स्कोर कार्ड फक्त 15 वरती. बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं, बॅटनी बॉलचं कॉन्टॅक्ट कोणत्याही प्रकारे नाही आहे. डॉट बॉल आणखीन एक येतो आहे,
मनीषचं पहिलं षटक त्यामध्ये 12 होत्या, पण त्यात नंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत पगले 2 चेंडू, 1 विकेट, 1 डॉट बॉल. आणि हीच तर या बॉलरची ओळख राखलेली आहे, कारण हा संपूर्ण सीझन उचलून पहा, 2 ओव्हरचा स्पेल मनीषनेच टाकला आणि नेहमी जबरदस्त टाकला. फुल टॉस, बॉल हवेमध्ये आहे, बॉल आता डीप कव्हरला चालला, फिल्डर येतात तिथे आणि अखेरता बॉल स्टॉप केला जातो, थ्रो येईल तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स 2. आणि रिव्ह्यूची मागणी दरम्यान केली जात आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू चेक केलं जाईल की एक्झॅक्टली हाईट काय होती. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि त्याचमुळे म्हात्रे सरांनी देखील कोणत्या प्रकारे इशारा तिथे नाही केला, कारण बॉल डीप होतच होता आणि तेच कन्फर्मेशन थर्ड अंपायरने देखील दिलं. आता फुल टॉस, उडवला बॉल, फिल्डर येतात आणि फक्त पाहतच राहतील. फुल टॉस बॉलवरती फुल ठोल, सिक्सर. घेतला, षटकार येतो आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 23 ऑन द बोर्ड. 23 धावा स्कोर कार्ड वरती. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे, पण आता उशीर झाला की काय हा देखील प्रश्न उभा होतो. बॅक ऑफ लेंथ होता, पडल्यानंतर बॉल कमी गतीने आला, कट्टरचा वापर आता केला, पडल्यानंतर बॉल राईज देखील झाला. येतोय डॉट, कारण मातीची सरफेस नेहमीच एक बॉलर म्हणून जर तुम्हाला कटर चांगल्या पद्धतीने टाकता येतात तर कटरसाठी इफेक्टिव्ह सरफेस म्हणजे मातीची सरफेस. आणि त्यावरती जर तुम्ही कटर सटिक लाईन आणि लेंथवरती टाकाल तर समोर कितीही चांगला बॅटर असू द्या त्याला डिफिकल्टीज फेस कराव्याच लागणार आहेत. आता इम्प्रोवाइज केलं, बॉल हवेमध्ये, जबरदस्त कॅच, स्क्वेअर लेगला, फिल्डर महेश. नितेश पाटील यांचं देखील आगमन. नितेशजी आपले हार्दिक स्वागत. बॅटर आला आता क्रमांक 7 वरती बॅटिंग करण्याकरिता हर्षा म्हात्रे बॅटिंग करण्याकरिता आलाय क्रमांक 7 वरती. आणि इक्वेशन बाकी चेंडू राखलेत 12 आणि 12 मध्ये करायचं, स्टील 47. 12 मध्ये 47 करायचे आहेत. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस निल्सन तिथे करतात. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतात. बॉल दरम्यान आता काऊ फेसला चालला, फिल्डर आहेत उपस्थित, बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाते. जबरदस्त, कारण लेदर बॉल क्रिकेटच्या देखील भरपूर सारे सामने या क्रीडांगणावरती होत असतात आणि त्याच प्रकारे या क्रीडांगणावरती खेळण्याची मजा फार वेगळीच. फुल लेंथ बॉल ड्राईव्ह करायचं होतं, बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट नाही. येतोय डॉट. मग जो उल्लेख मी करत होतो की या क्रीडांगणावरती खेळण्याची मजा काय, कारण लश ग्रीन आउटफील्ड जबरदस्त, त्यातल्या त्या सरफेस जर आपण पाहिली ती देखील प्रॉपर आहे, पिच जबरदस्त आणि पूर्णपणे निसर्गरम्य वातावरण इथे आहे, त्यामुळे इथे खेळण्याची मजा वेगळीच. प्ले अँड मिस आणि एक डॉट बॉल. आणि यात नंतर जो आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे, पहिल्या फेरीतील अंतिम सामना आहे. दीपकदादा प्रतिष्ठान, जय जलेश्वर वाडेकर त्यांचा अगेन्स्ट आपल्याला फाईट करताना पाहायला मिळणार. टीम जय हनुमान निल्स
आणि टॉस देखील जिंकला होता सिद्धू पाटील अर्थातच टीम वाडेकरने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला. सो आपण देखील रेडी राहा, जसा हा सामना संपेल क्विकली आपण फिल्डिंग सेट करा. आणि आता जर आपण इक्वेशनचा विचार केला तर चेंडू राखलेत येते 8 आणि करायच्यात 45, म्हणजे फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. इम्प्रोवाइज करायचं जरूर होतं, बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्टच तिथे आलं नाही आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू आणि आता हे क्लिअरली प्री डिसाईड झालं की डेफिनेटली नो डाऊट या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेनं जाताना आपल्याला नक्कीच टीम सापडणे पाहायला मिळणार. लॉफ्टेड ड्राईव्ह फिल्डर आहेत तिकडे लॉंग ऑफला, बट कोणत्याही प्रकारे त्यांनीही चान्स घेतला नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे येतोय चौकार आणि अशा प्रकारे दरम्यान खेळही समाप्त झाला. 4 ओव्हरचा आणि 4 ओव्हरचा खेळता 70च्या चेजमध्ये 29-29 धावा स्कोर कार्डवरती धक्के 5 लागलेत. खेळ बाकी आहे एका ओव्हरचा आणि एका ओव्हरमध्ये आता जिंकण्याकरिता करायचं आहे 41 अडकिंग करायचं आहेत. आणि त्यातल्या त्यात ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट या वाहिनीचा देखील मी उल्लेख करेन, कारण मलाही आठवतं फर्स्ट टाइम या वाहिनीला मी गेल्या 4 वर्ष आधी पाहिलं होतं. त्यातनंतर वर्षानुवर्ष त्यांची प्रोग्रेस आणि स्पेशली महत्त्वाची गोष्ट की अपडेट, त्यामध्ये ऑपरेटिंग असो, त्यामध्ये कॅमेरा वर्क असो, काही मिस्टेक आहे, कुठे काही कमी आहे तर त्यामध्ये सुधारणा, या गोष्टी आपण प्रत्येकी वर्षी ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट या वाहिनी आणि यांच्या संपूर्ण टीममध्ये पाहिलेलं. त्यामध्ये आमचे मित्र रोशम फराड असतील, सागर फराड असतील, सर्वजण प्लॅन मिस डॉट बॉल येतो. आणि त्यातल्या त्यात नक्कीच मी ओनर अक्षय म्हात्रे यांचा देखील आवर्जून उल्लेख करेन. निल्सन फटका समोरच्या दिशेने, बट फिल्डर आहेत लॉंग ऑनला. कॅच पकडली जाईल, विकेट मिळेल. आणि आता चेंडू बाकी येते 4 आणि निल्सन बॉलिंग करतो. आणि त्यामधनं मला एक गोष्ट आठवली, निल्सनला लास्ट टाइम बॉलिंग करताना मी आमच्याच क्रीडांगणावरती पाहिलं होतं, बट वसाळ टीमच्या अगेन्स्ट जेव्हा नितीनचा बॅटमधनं लगातारचे 3 फटके आले होते, त्यानंतर फार वर्षानंतर आज निल्सनला बॉलिंग करताना मी पाहतो. आणि खरं तर एक जबरदस्त खेळाडू आहे, कारण खरं तर जर पाहिलं तर निल्सन मडवी ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर आणि स्पेशली एक लीडर म्हणून एक जबरदस्त खेळाडू आहे. कारण परिस्थिती कशी असू त्या टीम सापाडसाठी, बट या खेळाडूला कधी मी नेगेटिव्ह पाहिलं नाही आहे. हारू किंवा जिंकू ही गोष्ट बाजूला लागली, बट एक टीम म्हणून, एक खेळाडू म्हणून आपण आपले चांगले प्रयत्न केले पाहिजे, आपण जिद्दीनं खेळलं पाहिजे, हाच उद्देश आणि याच तत्वावरती टीम सापाड नेहमी खेळत असते. त्यामुळे दिवसांदिवस स्पर्धा आपण या टीमचा खेळ नेहमीच चांगला पागलेला. आता यायची लागली आहे, बॉल मागे चाललाय, चान्स नाहीये फिल्डर्सला, बॉल जाईल लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप मिळतील या 4. बाउंड्री येते आणि स्पेशली बाउन्स पहा किती पाहायला मिळाला. गुडलंड स्पॉट वरती बॉल आणि तिथनं बॉल टेक ऑफ झाला, एज लागली आणि चान्स देखील नव्हता विकेट किपर अथवा शॉर्ट थर्डचा फिल्डरला. 4 मिळतात, बट या ज्या रन्स येतात त्या रन्स फक्त पराभवाचं अंतर कमी करू शकतात, त्या व्यतिरिक्त काही होणार नाही आहे. कारण 3 चेंडू लागलेत आणि 3 मध्ये आता 37 करायच्यात. आता देखील बॉल फक्त उंच गेला, बट फिल्डर कोणत्या प्रकारे नव्हते, पण लॉंग ऑफ वरनं प्रयत्न चांगले केले जे फिल्डर लॉंग ऑफ वरनं आले. सागर ही कॅच पकडली असती तर निल्सननेच काहीतरी दिलंच असतं. ज्या प्रकारे कॅच जर कंप्लीट झाली असती तर जबरदस्त कॅच झाली असती, कारण लॉंग ऑफ वरनं मिड ऑफ पर्यंत तो फिल्डर आला. चेंडू आता 2 रागलेत, 34 करायचे आहेत. आणि जे मी सांगितलं की या सामन्यामध्ये आता फक्त एकच प्रश्न बाकी राहिला की टीम सापाड किती रन्सने हा सामना जिंकेल, अतिरिक्त रन मिळेल. मंचावरती पिंटाशेठ पाटील साहेब आहेत, ज्यांनी खरं तर इतिहास रचला या हंगामामध्ये. आपण नुकताच सापाडचे अशोक पागला पिंटाशेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून जिथे प्रत्येकी कॉमेंटेटर, अंपायर आणि प्लस जे टॉप सेमीफायनलिस्ट टीम्स होत्या, प्रत्येकी टीमच्या 12 मॅनला दादांनी स्पोर्ट्स बायसिकल दिली.
आणि त्याच प्रकारे आणि सामना अशा प्रकारे समाप्त झाला आणि बाजी अगदी सहजरित्या मारली आहे टीम सापाडणे. आणि प्लेअर ऑफ द मॅच फर्स्ट ऑफ ऑल मी अनाऊन्स करतोय, त्यानंतर एक विशेष शुभ सन्मानही आपण करणार आहोत. आणि या सामन्याचा सामनावीर ठरला बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअली त्याने रन्स बनवला 35, तोच रोहित पाटील ठरला प्लेअर ऑफ द मॅच.